पाणी असायचं पाणी असायचे. आपण 700-800 किलोमीटर गेलं खाली, 800-900 किलोमीटर काही गेले म्हणजे हे फोटो लांब गेलं पाणी. आपण धन्य माता पिता पुण्या, पाण्याची पातळी आपण खाली नेली महाराज, लांब नेली. आता त्याच्यापेक्षा घेऊन नाही तर महाराष्ट्र वाळवंट होऊन जाईल, होणार नाही म्हणा. पांडुरंग उभा इथं महाराष्ट्राची भक्ती करणारे वारकरीही आहेत, त्यामुळे महाराष्ट्राचं वाळवंट कधी होणार नाही. चला, 22 त्या पोखरणी नदीचं पाणी कधीच आटत नाही. नदी गंगा वाहते, नद्या सगळ्या गंगा उन्हाळ्यामध्ये दो व्हायच्या. असा आपल्याला जड भरत राजा त्याने सगळ्या संपत्तीचा वैभवाचा काय केला, त्याग केला. गंडकी नदीवर जाऊन काय केलं, तपश्चर्या केली. आपण जमीन किती, 5 गुंठा नाही, 5 एकर, 5 एकर, त्याच्यामध्ये अर्धी पडलेली, 2-3 कोंबड्या आणि 2-4 पत्र्याचं घर, तरी आपल्याला घर सुटत नाही. सुटत मला, आपल्याला नाही सुटत. सुटलं पाहिजे. राजा दशरथ अयोध्येचा राजा होता, वैराग्य निर्माण झालं, वाद झाला. आता आपला पोरगा कर्तृत्ववान झाला आणि राजा दशरथजीने रामप्रभूंना अयोध्येच्या राजगादीवर बसवण्याचा काय केला, संकल्प केला. वशिष्ठ ऋषींना बोलवलेले, औषध आला का, वशिष्ठ ऋषींना बोलवलं आणि सांगितलं मुहूर्त बघा. वशिष्ठ ऋषींनी सांगितलं उद्या समजलं की पुन्हा 7-8 महिने काय नाही, मुहूर्त नाही. राजा दशरथजीने अयोध्यावासी सगळ्या प्रजेला सांगितलं की उद्या राम प्रभू अयोध्येचे राजे होणार. सगळ्यांना आनंद झालेला आहे. आणि मग रात्रीतूनच समुद्राचं पाणी, सगळ्या नद्याचं, सगळ्या तीर्थाचं पाणी आणलेले, फुलं आणलेली आहेत, पूजेची सगळी सामग्री आणलेली आहे. ऋषी मुनी, जपी तपी, संन्यासी सगळ्यांना पाचारण केलेले रात्रीतून. आणि सगळे आलेले, वशिष्ठ ऋषी आलेले, सूर्य उदय झालेला आहे. आणि रामप्रभूंच्या राज्याभिषेकाची एकच कळबळ, एकच घाई झालेली आहे. आणि सगळे आनंदाने विभोर झालेले आहेत. रामप्रभू अयोध्येचे राजे होणार, झाले रामराज्य. भविष्याच्या आनंदाने सगळे आनंदी झाली होते. रामासारखा राजा आपल्याला मिळतोय. आणि मग सगळ्यांची धावाधाव, सगळं निवेदन झालं आणि राज्यावर बसण्याची वेळ जवळ आली. आपली बी जवळ झाली. राज्यावर बसायची वेळ काय आली, वेळ जवळ आली. आल्यानंतर सगळी तयारी झालेली आहे. रामप्रभूंची पाऊलं अभिषेक करून राजगादीकडे निघाले. पण कर्माने सांगितलं नो राजे, नो. कर्माने सांगितलं तुम्हाला राजगादीवर बसायला अजून काही वेळ आहे. तुम्ही जर आताच राजगादीवर बसले तर मग तिकडं रावणाचा काटा कोणी काढायचा. परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. त्यांचा काटा कोण काढणार, कर्माने सांगितलं नाही. आणि मग जी पावलं राजगादीवर जाणार तीच पावलं कर्माने कुणीकडे फिरविली, कर्मे श्रीराम सांगलेला तीच पावलं कर्माने त्यांना वनाचा रस्ता मिळाला. आणि मग चालता 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 प्रयागराजला गेलेले आहेत. कुंभमेळ्यामध्ये आपल्याला आपण जायला पाहिजे होतं. 75 वर्षानंतर योग आला, 144 वर्षानंतर. खरं जायला पाहिजे अजून पण आपण उद्या बघायला कधी राईट मध्ये जाऊ द्या. कीर्तन दिवस सोडून राहिलेली जाऊ
जाऊ दिलं आणि प्रयागचं दर्शन करू, अयोध्येचं दर्शन करू, चित्रकूटावर जाऊ निघू. आणि मग चित्रकूट पर्वतावर रामप्रभू गेलेले आहेत. या पर्व काळात जर स्नान केलं तर मला वाटतं पृथ्वीला कितीतरी प्रदक्षिणा घातल्याचं पुण्य मिळतं. माझ्या ते लक्षात नाही आता. असा पर्व काळ आहे. रामप्रभू चित्रकूट पर्वतावर गेले आणि इकडे रामप्रभूच्या वियोगाने राजा काय कर्मे दशरथ वियोगे मेला. राजा दशरथीने प्राण सोडला आणि मग भरताने ठरवलं दशक्रिया विधी पार पडेल तर पर्यंत आपण थांबायचं, आपण इथं राहायचं, निघून जायचं. आणि मग 10 दिवस गेले. तिथं रामप्रभूंना निरोप कळालेला आहे की दशरथजी गेले. रामप्रभूने सांगितलं आता पाऊल आपली परत जाणार नाही. आता भारत भ्रमण झाल्याशिवाय परत जायचं नाही. आणि वगैरे पाठवल्यानंतर भरत काही सैन्य घेऊन रामप्रभूंना परत आणण्याकरता निघाले. आणि गेल्यानंतर चित्रकूट पर्वतावर गेले. गेल्यानंतर शोक व्यक्त झाला. तिथंही सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये रामप्रभूने विधी पार पाडलेला आहे. तर्पणादी विधी पार पाडलेला आहे. आणि मग सगळा विधी झाल्यानंतर भरताने सांगितलं राजे अयोध्येचे राजे तुम्ही आहात, तुम्ही परत चला. रामप्रभूने सांगितलं मला परत येता येत नाही. अयोध्येचा राजा तू हो आणि तिथलं सगळं कारभार तू पहा. रामप्रभूने नकार दिला आणि मग भरताने बारीक तोंड केला आणि उपोषण धरलं. महाराज अन्न पाण्याचा त्याग केला आणि भरतजीने अनुष्ठान मांडलेलं आहे. 2-3 दिवस गेले उठायला तयार नाही. कोणी समजलं तरी ऐकायची इच्छा नाही. आणि मग प्रभूंनाच हार खावा लागली. रामप्रभू जवळ गेले. भारतात तू जिंकला मी हरतो. अयोध्याचा राजा मी, तुझ्या म्हणण्याप्रमाणे अयोध्येचा राजा मी. आणि मग अयोध्येचा राजा मी म्हटल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर टवटवी आली. आता रामप्रभू परत निघणार आणि आपल्याला रामप्रभूंची संगती मिळणार. सगळ्यांना आनंद झाला. भरत तर नाचायलाच लागले. त्यांना वाटलं आता दादा परत. पण दादा चतुरातो शिरोमणी कुठला कळायला नाही. सगळ्यांना आनंद झाला. रामप्रभू म्हणले आता मी अयोध्येचा राजा झालो. भरता तू कोण? म्हणले मी आता तुमचा सेवक. मी तुमचा सेवक. सेवकाचं काय काम असतं भरता? मालकाने सांगितलेलं ऐकायचं. रामप्रभू म्हणले आता मी राजा आहे, तो माझा सेवक आहे. मी तुला सांगतो आता तो सेवक आहे. आता मी परत येईपर्यंत अयोध्येचं राज्य तू चालवायचं. त्यांनी सांगितलं राजा म्हणून नाही, तुमचा सेवक म्हणून मी काय करतो, काम करतो. पण राजा म्हणून सेवक होऊन का होईना अयोध्येचं राज्य मी परत येईपर्यंत राज्य शासन तो चालवायचं. बरं त्यांनी सांगितलं काय हरकत नाही. पण म्हणले गादीवर काहीतरी अधिष्ठान असलं पाहिजे. त्यावेळेला काही फोटो बिटो नव्हते, मोबाईल. आता मोबाईल, जेवताना फोटो, चालताना फोटो म्हणजे डिजिटलचं काय युग आहे. त्यावेळेला काय नव्हतं. भरताने सांगितलं दादा गादीवर ठेवण्यासाठी काहीतरी काय पाहिजे, अधिष्ठान असलं पाहिजे. तेवढ्या तुमच्या पायातल्या काय द्या, खडावा द्या. आणि मग रामप्रभूंना द्यावा लागले तर पायातल्या खडावा दिल्या. भरताने सांगितलं आता मी या राजगादीवर ठेवणार, याची रोज पूजा करणार. या पादुकाची आज्ञा घेऊनच मी तारका
या पालकाचे आज्ञा घेऊन मी काय करणार, राज्य शासन करणार. आणि मग भरताने त्या पादुका घेतलेल्या आहेत, डोक्यावर घेतलेल्या आहेत. आणि भरत आपल्या सगळ्या नेलेल्या लोकांची परत गेले. त्यांचं तिकडं राज्य शासन चालू झालं. राम प्रभू चित्रकूट पर्वतावरून पुढं निघाले. तिथे चपलाचं दुकान नव्हतं. रामप्रभू चित्रकूट पर्वतापासून पुढं निघाले. चित्रकूट पर्वतापर्यंत रामप्रभूंच्या पायामध्ये काय होत्या, खडावा होत्या. तिथून खडावा नव्हत्या महाराज. रामप्रभूचे पाय असे होते राजस सुकुमार मदनाचा. रामप्रभू राजवाड्यामध्ये फुलाच्या गादीवरून चप्पल घालून चालत होते महाराज. फुलावरून चप्पल घालून चालायचे. फुलावर सुद्धा बिना चप्पलचं चालत नव्हते, एवढे त्यांचे पाय. सुकुमार आणि भरताने खडवा नेल्यानंतर अनवाणी पायाने रामप्रभू निघाल्यानंतर डोंगरातला कार खडा असा टोचला की रामप्रभूच्या पायाची चमडी काय व्हायची, फाटायची महाराज. आणि रक्ताच्या चिळकांड्या लागायच्या. पाय दाखवून लक्ष्मणाला हसत हसत म्हणतात, लक्ष्मणा कर्माचं प्राबल्य कसं बघितलंस का? कडू बोलून आईनं राज्य घेतलं आणि गोड बोलून भरताने चपला नेल्या. आणि मला अनवाणी पायाने वनवासाला जाण्याची पाळी आली. कर्माची सत्ता तुकोबाराय सांगतात. कर्माने कुणाला सोडलं नाही. कर्माची बाधा मोठ्या मोठ्या लोकांना झाली, त्या कर्माची बाधा आम्हाला होत नाही. आता नवीन बाधा बदल गेला. आता नवीन बाधा. आता आम्हाला कशाचीच बाधा होत नाही. कोणेविषयी कशाविषयी आणि कधीच आम्हाला बाधा होऊ शकत नाही. आता नवी बाधा कोणेविषयी काही करा. अशा स्थितीवर आम्ही प्राप्त झालो. आता कशाची बाधा नाही, विकाराची बाधा नाही, अहंकाराची नाही, कर्माची नाही, विषयाची नाही. आमचं जीवन परिपूर्ण झालं. आणि परिपूर्ण झाल्यामुळे आता आमच्या जीवनात काही शिल्लक राहिलं नाही. तुका म्हणे, तुका म्हणे, तुका म्हणे.
तुका म्हणे काही आता उरली नाही. आपलं तर कुठं बोलूया आता, काय वेळ झाली. पार उतरल्यापुढे आमच्या जीवनामध्ये आता काही शिल्लक राहिलं नाही. चिंता राहिली नाही, भीती राहिली नाही, दुःख राहिलं नाही, मोह राहिला नाही, मोह राहिला नाही. आणखीन काय मिळवायचं शिल्लक राहिलं नाही. काम नाही, काम नाही, झालो पाही रिकामा. पार उतरलो म्हणजे देव झालो, आणि देव मिळवल्यानंतर पुढं काहीच मिळवायचं शिल्लक राहत नाही. तेव्हा आम्ही स्वरूपाने देव झालो. त्यामुळे आता प्राप्तव्य काही राहिलं नाही. तुका म्हणे काही आता उरले आयशे, काय मिळवायचं शिल्लक राहिलं नाही. तेव्हा आमचं जीवन परिपूर्ण झालं, कृत्य झालो. इच्छा केली ते पावलो, तेव्हा आणि साधना केली. देवाचं नाम कंठामध्ये धरलं. भगवंताने आम्हाला शक्ती दिली आणि आम्ही देवापर्यंत गेलो नाही. आम्ही देव झालो. झाला स्वयमी पांडुरंग तुकिता तुलनाशी ब्रह्म तुलाशी आले. परब्रह्म स्वरूप झालो आणि आमचं जीवन परिपूर्ण झालं. उतरलो पार सत्य झाला. हा निर्धार, हा माझा काय अनुभव आहे. आता आम्हाला जगामध्ये कोणी स्त्री नाही, कोणी पुरुष नाही. पाहे तिकडे बापाय विठ्ठल आहे, रघुनाई. विठ्ठल जेडी स्थळी मला जे जे दृष्टी दिसे ते हरे. विष्णुमय जग वैष्णवांचा समजा आपण जेवायचं तुम्हाला सांगतात आमचं जीवन